नमस्कार. आज आपण कायदेमंडळ या प्रकरणातील राज्य कायदेमंडळ या राज्य कायदेमंडळाची संरचना म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद यांची रचना, कामे व अधिकार या मुद्द्याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. तर भारतामध्ये केंद्रीय कायदेमंडळाप्रमाणेच घटक राज्यांचे देखील एक स्वतंत्र कायदेमंडळ असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 168 मध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की प्रत्येक घटक राज्याच्या कायदेमंडळात एक राज्यपाल आणि 2 किंवा 1 सभागृहांचा समावेश केला जाईल. अशा पद्धतीची तरतूद ही 168 या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. भारतामध्ये सर्वच घटक राज्यांचे एक स्वतंत्र असे कायदेमंडळ अस्तित्वात आलेले आहे. ह्या कायदेमंडळाची रचना, कामे आणि त्या संदर्भात इतर सर्व तरतुदींचा आढावा आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. तर भारतामध्ये सर्वच घटक राज्यांची कायदेमंडळाची जी काही संरचना आहे ती एकसारखी नाहीये. काही घटक राज्यांच्या कायदेमंडळामध्ये 2 सभागृह आहे, तर काही घटक राज्यांच्या कायदेमंडळामध्ये केवळ 1च सभागृह आहे. मग घटक राज्यांच्या कायदेमंडळातील जे काही वरिष्ठ सभागृह आहे तर त्याला विधान परिषद असं म्हणतात, आणि जे काही कनिष्ठ सभागृह आहे तर त्याला विधानसभा असं म्हटलं जात असतं. भारतामध्ये जम्मू काश्मीर, कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या 6च घटक राज्यांमध्ये कायदेमंडळाची विधानसभा आणि विधान परिषद अशी ही 2 सभागृह अस्तित्वात आहेत. त्यापैकी जम्मू काश्मीर हे आता केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. म्हणजे इतर घटक राज्यामध्ये केवळ विधानसभा हा एकच सभागृह आहे, तिथे विधान परिषद हे सभागृह अस्तित्वात नाही. मग आपण सुरुवातीला विधानसभा या सभागृहाची रचना अभ्यासणार आहोत. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 170 मध्ये प्रत्येक घटक राज्यामध्ये एक विधानसभा निर्माण करण्याची तरतूद या कलम 170 मध्ये सांगण्यात आलेली आहे. आणि ह्या तरतुदीनुसारच भारतामध्ये प्रत्येक घटक राज्यामध्ये एक विधानसभा ही स्थापन करण्यात आलेली आहे. या विधानसभेची जी काही माहिती आहे त्यामध्ये सदस्य संख्या किती आहे, त्या सदस्यत्वाच्या पात्रता काय आहेत, विधानसभेचा कार्यकाल काय आहे, गणसंख्या काय आहे, त्याची सभापती, त्या सभापतींची कामे, या सर्व बाबींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भारतामध्ये सर्वच घटक राज्यांच्या विधानसभांची संख्या जी आहे ही सारखी नाहीये, तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ही सदस्य संख्या निर्धारित केली जाते. म्हणजे प्रत्येक घटक राज्याची संख्या ही कमी जास्त आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची 288 आहे, उत्तर प्रदेशमध्ये 403 आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या घटक राज्यांची सगळे संख्या जी आहे ती वेगवेगळी आहे. ही विधानसभेची जी काही सदस्य संख्या आहे ती 500 पेक्षा जास्त नसावी आणि 60 पेक्षा कमी असणार नाही, अशी तरतूद राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. परंतु संसदेला जर वाटलं की या संख्येमध्ये या 500 पेक्षाही वाढ करायची आहे किंवा 60 पेक्षाही कमी करायची आहे, तर अशा वेळी संसद कायदा करून यामध्ये वाढ किंवा घट या सदस्य संख्येमध्ये करू शकते. या अधिकाराचा वापर करूनच संसदेने कायदा करून गोव्यामध्ये 40 सदस्य संख्या आहे फक्त गोवा या घटक राज्यामध्ये, आणि दिल्लीचं जी काही विधानसभा आहे तर तिथे 40 एवढी सदस्य संख्या निर्धारित करण्यात आलेली आहे. भारतामध्ये 28 घटक राज्य व 2 केंद्रशासित प्रदेश असे आहे की ज्यांच्यामध्ये विधानसभा अस्तित्वात आहे. विधानसभेची ही जी काही प्रतिनिधी आहे ही जनतेचे प्रतिनिधित्व करणारी सभागृह आहे. कारण विधानसभेचे जे सदस्य आहेत ते प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने हे जनतेद्वारे निवडले जात असतात. ज्याप्रमाणे आपण लोकसभेची रचना बघितली, लोकसभेचे जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांची निवड प्रक्रिया जी आहे ज्या पद्धतीने होते, तर त्याच पद्धतीने विधानसभेच्या सदस्यांची ही निवड प्रक्रिया होत असते. भारतामधील जे काही 18 वर्ष पूर्ण केलेले जे काही स्त्री पुरुष नागरिक आहेत या सर्वांना या विधानसभेच्या सदस्यांना मतदान करण्याचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे. म्हणजे त्या त्या मतदारसंघातील विधानसभेच्या सदस्याची निवड करण्याचा अधिकार हा त्या मतदारसंघातील रहिवासी असलेल्या, त्या मतदारसंघातील मतदार यादीमध्ये नाव असलेल्या मतदारांना तो अधिकार प्राप्त झालेला आहे.
मग प्रत्येक मतदारसंघामधून एकच प्रतिनिधी हा निवडला जातो. मग एखाद्या मतदारसंघातून एकच प्रतिनिधी निवडला जातो. एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारास सर्वाधिक मते मिळालेली असतात, तर तो उमेदवार हा त्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून हा काम करत असतो. त्याचबरोबर ह्या संघामध्ये मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी म्हणजेच विधानसभेचं सदस्य होण्यासाठी त्या सदस्यत्वासाठीची काय पात्रता आहे, तर त्या पात्रता पुढील प्रमाणे आहे. तर पहिलीच पात्रता जी आहे ती म्हणजे ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी. त्याचबरोबर त्याचे वय 25 वर्ष पूर्ण असावे. त्याचबरोबर संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्याने पूर्ण केल्या पाहिजे. त्याचबरोबर काही अपात्रता सुद्धा सांगितलेल्या आहे. म्हणजे कुठल्या अपात्रता धारण करणारी व्यक्ती ही या निवडणुकीमध्ये अपात्र समजली जाईल. तर केंद्र किंवा राज्य सरकारच्या नोकरीमध्ये कार्यरत असणारी व्यक्ती सदस्यत्वासाठी अपात्र ठरवली जाते. अशा व्यक्तीस निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. जी काही एखादी व्यक्ती नोकरीला असेल आणि ती म्हणजे सरकारी नोकरीमध्ये असेल, तर अशा वेळेस सरकारी नोकरदाराला या निवडणुकीमध्ये सहभाग घेता येत नाही. याचबरोबर कोणतीही व्यक्ती ही एकाच वेळी घटक राज्याचा विधिमंडळाचा सभागृह आणि विधान परिषदेचा सभागृह असे दोन्ही सभागृहांचे सदस्यत्व हे एकाच वेळेस तो धारण करू शकत नाही. अशा वेळेस त्याला कुठल्या तरी एका सदस्याचा सभागृहाचा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो. त्याचबरोबर एखादा विधानसभाचा सदस्य हा सलग 60 दिवस विना परवानगीशिवाय जर गैरहजर राहिला तर त्या व्यक्तीचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. तसेच एखादी व्यक्ती वेरसर असेल, दिवाळखोर असेल, नादार असेल तर तिचे सदस्यत्व रद्द केले जाते. संसदेने ठरवून दिलेल्या निवडणूक कायद्याचा जर भंग केला असेल किंवा निवडणूक खर्चाचा हिशोब दिला नाही तर त्या व्यक्तीचं सदस्यत्व रद्द होते. त्याचबरोबर कार्यकाल, विधानसभेचा कार्यकाल हा 5 वर्ष हा निर्धारित करण्यात आलेला आहे. कधी कधी विधानसभा ही मुदतपूर्व बरखास्तही करता येते. तसेच आणीबाणीच्या काळामध्ये विधानसभेचा कार्यकाल जो आहे हा एका वर्षाने वाढविला जाऊ शकतो. एखाद्या घटक राज्यामध्ये जास्तीत जास्त 3 वर्ष ही राष्ट्रपती राजवट चालू ठेवता येते. विधानसभा बरखास्त करण्याचा जो काही अधिकार आहे तो राज्यपालांना देण्यात आलेला आहे. घटक राज्यातील कारभार जर घटनेप्रमाणे चालत नसेल तर राज्यपाल राष्ट्रपतींना त्याबाबतचा अहवाल सादर करतात आणि राष्ट्रपती कलम 356 चा वापर करून संबंधित घटक राज्यामध्ये राष्ट्रपती लागू करण्याची शिफारस किंवा राष्ट्रपती लागू करण्याचा आदेश हे जारी करू शकतात. त्याचबरोबर राज्य विधिमंडळाचं जे काही अधिवेशन सुरू असतं, सभागृहाचं कामकाज सुरू असतं, तर त्यासाठी एकूण सभासद संख्येच्या 1.0 इतके सभासद हजर असणे आवश्यक मानले जाते. महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 सदस्य आहेत एकूण. तर त्यापैकी 29 सदस्य हे विधानसभा या सभागृहामध्ये उपस्थित असतील तरच त्या सभागृहाचं कामकाज चालू शकेल. अन्यथा पुरेशा कोरम अभावी किंवा पुरेशा गणसंख्येच्या पूर्ततेअभावी सभापती काही वेळ सभागृहाचे कामकाज हे स्थगित करू शकतात. त्यानंतर आता विधानसभेची रचना, अधिकार व सदस्य संख्या जी आहे तिचे आपण अभ्यास केल्यानंतर विधानसभेचे जे काही अध्यक्ष आहे तर त्या अध्यक्षांची कोणकोणती कामे आहेत याचाही आपण आढावा घेणार आहोत. तर सभागृहाचे अध्यक्षस्थान भूषविणे, सभागृहाच्या कामकाजाचे नियमन करणे, विधानसभेत शांतता व सुव्यवस्था शिस्त प्रस्थापित करणे, सभागृहात मांडल्या जाणाऱ्या विविध ठरावांना किंवा प्रस्तावांना संमती देणे, सभासदांना भाषणाची परवानगी देणे व बोलण्याची वेळ ठरवून देणे, सभासदांना पुरवणी प्रश्न विचारल्यास परवानगी देणे किंवा नाकारणे, गणसंख्येची पूर्तता झालेली नसल्यास सभागृहाची बैठक स्थगित करणे,
त्याचबरोबर सभासदांच्या विशेष अधिकारांचे संरक्षण करणे, एखाद्या विधेयकावर समसमान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे, एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही याबाबत निर्णय देणे, विधानसभेच्या विविध समित्यांच्या अध्यक्षांच्या नेमणुका करणे. म्हणजे विधानसभेमध्ये कामकाज करण्यासाठी अनेक समित्या असतात. सार्वजनिक हिशोब समिती असेल, लोकलेखा समिती असेल, अंदाज समिती असेल, वेगवेगळ्या अभ्यास समित्यांची नियुक्ती ही सभापतींकडून केली जात असते. त्याचबरोबर सभागृहामध्ये गोंधळ निर्माण झाल्यास सभागृहाचे कामकाज काही काळ तहकूब करणे हे काम विधानसभेच्या अध्यक्षांचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस विरोधी पक्षांकडून अधिवेशन सुरू असेल तर अशा वेळेस विरोधी पक्षांकडून त्यांचे जे काही मुद्दे आहेत त्यांचे मुद्दे स्पष्टपणे मांडण्यासाठी किंवा सत्ताधारी पक्ष हा विरोधकांचं ऐकत नसेल अशा वेळेस विरोधकांकडून गोंधळाची परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. जर खूपच गोंधळ झाला तर अशा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये जर सभागृहाचं कामकाज चालवणं शक्यच होत नसेल तर अशा वेळेस काही काळासाठी म्हणजे 10 मिनिट असेल, 20 मिनिट असेल, 1 तास, काही काळासाठी त्या सभागृहाचं कामकाज तहकूब करण्याचा अधिकार हा सभापतींना आहे. त्याचबरोबर एखादा विधेयक आहे तर त्या विधेयकावरचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मतदान होत असतं. तर हे मतदान घेतल्यानंतर जर समान मते पडली असेल तर अशा वेळेस निर्णायक मत देण्याचं अधिकारही लोकसभेच्या अध्यक्षांवरती आहे. त्याचबरोबर जे काही सदस्य आहे विधानसभेचे सदस्य असतील तर ते काही प्रश्न विचारत असतात मंत्र्यांना, तर ते प्रश्न विचारण्याची परवानगी हा देण्याचा अधिकार हा अध्यक्षांना आहे. मग कधी कधी ते प्रश्न नाकारू पण शकतात, कधी परवानगी पण देऊ शकतात. त्याचबरोबर स्थगन प्रस्ताव असेल, अल्पकालीन चर्चा असेल, लक्षवेधी सूचना असेल, या सूचनांना सुद्धा मान्यता देण्याचं काम किंवा ती मान्यता नाकारण्याचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांना तो आहे. तर अशा पद्धतीने आपण विधानसभेची रचना, विधानसभेचा कार्यकाल, गणसंख्या, सदस्यत्वाची पात्रता, अपात्रता, त्याचबरोबर विधानसभेचे जे काही अध्यक्ष आहे त्यांचे अध्यक्षांची कामे, या सर्व घटकांचा आपण सविस्तर आढावा घेतला. पुढील लेक्चरला आपण विधान परिषदेची रचना, त्याचबरोबर कायदे मंडळाची कामे व अधिकार या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेणार आहोत.